धडगाव दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्क टावर बंद असल्याने आमदार आमशा पाडवी यांनी खासदार गोवाल पाडवींवर निशाणा साधलाय। काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी या टावरचे उद्घाटन केले। ते टावर बंद आहेत की काय ते तपासावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पाहूयात बातमी। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील नेटवर्क आणि बंद टावरवरून काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवींवर निशाणा साधण्यात आला आहे। खासदार गोवाल पाडवींनी उद्घाटन केलेले टॉवर सुरू आहेत की बंद असा सवाल आमदार आमशा पाडवींनी केला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील बंद असलेले मोबाईल टावर तात्काळ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी उद्घाटन केलेले टावर प्रत्यक्षात कार्यरत आहेत की बंद हे तपासावे लागेल असं देखील त्यांनी सांगितलं। सध्या सर्व व्यवहार ऑनलाईन असल्यानं दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क मिळणं अत्यंत गरजेचं असून डीपीडीसी बैठकीतही नवीन टावर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी सांगितले की काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी उद्घाटन केलेले टावर बंद आहेत की सुरू हे बघावे लागणार आहे। जे मागे आपण BSNLचे टावर हे केले त्याच्यात आमच्या लोकसभाचा जो गोवाल पाडवी साहेब आहे खासदार साहेब त्यांनी काही ठिकाणी उद्घाटन केले। तिथे एक बी आम्ही उद्घाटनाला गेलो नाही होतो कारण आम्हाला बोलवलं नाही। पण ते उद्घाटन केले ते मला ते खासदार साहेबांना विचारावं लागेल का ते चालू आहे का बंद आहे, कारण आपण उद्घाटन केल्यानंतर त्याची जबाबदारी आपली असते का आपण चालू केले किंवा नाही। आणि म्हणून मी DPDCच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की जेव्हा ऑनलाईन आपल्याला करायचे आहे, सगळीच वस्तू ऑनलाईन आहे, तर ते मोबाईल नेटवर्क त्या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये पाहिजे हे सुद्धा